नमस्कार, माझी योजना चॅनलमध्ये मी रुचिता तुम्हा सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत करते। महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत दिलासादायक आणि मोठी बातमी आहे। गेल्या काही दिवसांपासून कर्जमाफीबद्दल जो संभ्रम सुरू होता तो आता राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दूर केला आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे त्रस्त झालेल्या आणि कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे। अजित पवारांचे आश्वासन। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून पूर्वी केली जाईल। मागील आश्वासनांना बळ। यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शेतकरी नेत्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफीचा शब्द दिला होता। आता अर्थसंकल्पाची जबाबदारी असलेल्या व्यक्तींनीच हे सांगितल्याने या घोषणेला विशेष वजन प्राप्त झाले आहे। गेल्या काही महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट आणि दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान मोठे आहे। यामुळे विरोधक आणि शेतकरी संघटनांनी कर्जमाफीची मागणी जोरकसपणे लावून धरली होती। संभ्रम कशामुळे? काही दिवसांपूर्वी खुद्द अजित पवार यांनी कर्जमाफीमुळे राज्याच्या तिजोरीवर पडणारा भार आणि आर्थिक शिस्तीबद्दल काही वक्तव्य केली होती। यामुळे शेतकऱ्यांच्या मनात पुन्हा शंका निर्माण झाली होती। आता दिलासा। मात्र आता त्यांनी एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट शब्द दिल्याने शेतकऱ्यांच्या मनात नवी आशा निर्माण झाली आहे। एका क्षणी चिंता आणि दुसऱ्या क्षणी दिलासा असा तो खेळ सुरू होता। तो आता थांबेल अशी अपेक्षा आहे। कर्जमाफीची पुढील प्रक्रिया काय असेल? कर्जमाफीची अंमलबजावणी कशी होणार? याची पुढील योजना सरकारने निश्चित केली आहे। 1. समितीचा अहवाल। कर्जमाफीसाठी नेमलेली एक विशेष समिती आपला अहवाल एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शासनाला सादर करेल। या अहवालात कर्जमाफीचे निकष ठरवले जातील। 2. अर्थसंकल्पात तरतूद। मार्च महिन्यात राज्याचा जो अर्थसंकल्प म्हणजेच बजेट सादर होईल त्यात या कर्जमाफीसाठी लागणारा आवश्यक निधी पैसा निश्चितपणे बाजूला ठेवला जाईल। 3. प्रत्यक्ष अंमलबजावणी। ही सर्व आर्थिक आणि प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्यानंतर 30 जून पूर्वी प्रत्यक्ष पात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाईल। सध्या सरकारने शेतकऱ्यांवरील कर्ज वसुलीची स्थगिती स्टॉप केलेली आहे। यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात तात्पुरता दिलासा मिळाला आहे। आता सर्व शेतकरी बांधवांचे लक्ष मार्चमधील अर्थसंकल्पाकडे आणि एप्रिलमध्ये येणाऱ्या समितीच्या अहवालाकडे लागले आहे। आम्ही माझी योजना चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आणि सोप्या शब्दात पोहोचवत राहू। ही महत्त्वाची माहिती तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना आणि कुटुंबातील सदस्यांना नक्की शेअर करा। व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।